एक गोष्ट धड करत नाहीयेस तू. जिथे जातोस तिथं घोळ घालतोयस. यापुढे एक जरी चूक केलीस तर मला परत तोंड दाखवायला यायचं नाहीस, कळलं तुला? सर आय एम सॉरी सर. आय अश्योर यू सर, माझ्याकडून पुन्हा चूक नाही होणार. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मला त्या हॉस्पिटलमध्ये नका ना पाठवू सर. तिकडे गेलो ना की काहीतरी होतं मला. काहीतरी होतंय म्हणजे काय होतंय तुला? म्हणजे सर मी सांगू शकत नाही मला काय होतं, पण होतं काहीतरी. म्हणजे अचानक काही होतं माझ्याकडून, काहीतरी बोलायला अरे यार आली का इथे? पण तू हे बघा सर, आत्ता पण आली इथे मला त्रास द्यायला. अगं जा ना बाबा तू. कोण? अरे तू का आली आहेस इथे? जा ना, उगाच नको त्रास देऊस मला. जागेवर राहा ना. अभि अभि, अरे काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? ए डोकं माझं नाही तुझं फिरलंय. माझ्यासारख्या माणसाला रिपोर्टर ठेवताना अक्कल काय शेण खायला गेली होती? अरे कसला एडिटर आहेस तू? लोकांच्या आयुष्याबद्दल काहीतरी भलतं सलतं बोलून त्यांना त्रास देतोस. अवॉर्ड फंक्शन मध्ये त्या बिझनेसमॅनच्या बायकोला चिमटा काढला होतास ना? ती म्हणाली कंप्लेन करते, तर तिला म्हणालास नको नको कंप्लेन नको करूस. हातापाय पडलास, रडलास तिच्या समोर. काय काय तिकडे काय बघतोस? तिकडे काय बघतोस? माझ्याकडे बघ. ती दातांची डॉक्टर आवडते म्हणून आठवड्यातून एकदा तरी त्या डेंटिस्ट कडे दात दुखतो म्हणून जातोस ना? लाज नाही वाटत का तुला? त्याच्याकडे काय बघतोस? या पांडेची बायको तुझ्याकडे तक्रार घेऊन आली होती त्याची. तर काय सांगितलंस तिला? मला भविष्य सांगता येतं असं सांगून हातात हात घेऊन बसला होतास ना अर्धा तास. बोल रे आता. काय मूर्खा सगळं बरळतोयस तू? हा, काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? सर हा, तुम्ही माझ्या बायकोचा हात हातात घेतलात. तिच्या हातात काय जादू आहे तुम्हाला माहिती आहे? तिचे पार्लर आहे, खूप डिमांड आहे. पण अगोदर तिच्या पार्लरला डिमांड नव्हतं, गिऱ्हाईक घेत नव्हतं, म्हणून ती माझ्यावर फेशियल करत होती. काय? फेशियल. हा. मी आयब्रो सुद्धा करून घेतलेत. बघा माझ्या आयब्रो धनुष्य भाणासारखे हा, हा, आहेत. हा. इतके मी कष्ट घेतलेत. हा. तुमच्याविषयी मी नेहमी तिला सांगायचो, सर माझ्या मोठ्या भावासारखी हा, आहे. आणि ती घरचं भांडण घेऊन विश्वासाने तुमच्याकडे आली आणि तुम्ही विश्वास विश्वास विश्वास. हाताला हात घेतला माझ्या बायकोचा. काय विश्वास होत्या मूर्ख माणसाच्या बोलण्यात? काय रे, आज काय केलं मी? उगाच काहीतरी खोटं बोलतोयस? मी काय बोललो सर? म्हणजे ह्याने माझ्या बायकोचा हात हातात घेतला नव्हता. हाऊ वुड आय नो सर. हा. आणि सर असं काहीतरी करतील असं तुम्हाला वाटलंच कसं? ह्याला दवाखान्यात घेऊन जा रे आधी. ए चल चल. चल. सर मी जाऊन आलो दवाखान्यात. डॉक्टरांनी सांगितलं मला काही नाही झालंय सर. काय झालं सर? असं का बघताय माझ्याकडे? नाही, मी संभ्रमात पडलोय. तू वेडा आहेस की मी वेडा झालोय? हो सर, असं काय बोलताय? माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. आणि तसंही सर माझा ना बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर विश्वास आहे. सर मी काय करू शकतो हे मी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये दाखवलंच आहे ना. हो 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 हो. अरे कोण शहाणा माणूस तुझ्या अशा वागण्यावर विश्वास ठेवेल? नो 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 नो, नॉट एट ऑल. काय पांडे, कसं काय? आता सर होतं असतं कधी कधी. आता परवाच माझ्या बायकोची गोष्ट घ्या ना. काय आता? ती मला म्हणाली की माझ्या अंगाला चॉकलेट लाव. काय लाव? चॉकलेट लाव. हा. मी म्हटलं अगं कपडे खराब होतील. तर शिवाय द्यायला लागली, जोर जोरात शिवाय द्यायला लागली. काय म्हणाली तुला? हलक्यात कुत्र्या. खरं तर शिवाय द्यायला पाहिजे तुला. एक नमुना असा आणि दुसरा असा. बायक पुन्हा जर का तुझ्या बायकोचा विषय काढला ना, आईला इथे का जड वस्तू मिळते का रे? दगड डोक्यात घाल मी तुझ्या. सॉरी हा. सॉरी. सर मी निघू? कुठं? कुठेही जायचं नाही. फील्डवर जाण्याची गरज नाही, तुला कळलं? स्टुडिओ सांभाळ. इन शो कर छोटे छोटे. सर मी आणखीन बाहेर जाऊन चॅनलची लाज घालू नकोस, कळलं तुला? गेट लॉस्ट. आजची नारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा मानसिक आणि शारीरिक छळ. आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत अनेक वर्किंग विमेन. तर सगळ्यात आधी ऑफिसमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल कोण बोलणार आहे? माझा बॉस मला मुद्दामून संध्याकाळी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून घेतो आणि नको त्या चुकीच्या गोष्टी सांगत असतो. अहो पण तुम्ही हे सगळं टीव्हीवर सांगताय, भीती नाही वाटत तुम्हाला नोकरी झाली याची? अजिबात नाही. माझ्या बॉसला मराठी कळतच नाही. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की या सर्व बायकांनी मिळून माझ्या बॉसला उलटा टांगून मारला पाहिजे. क्या बात आहे. अजून कुणाला काय बोलायचं? अरे दे ना माईक मला. विचार ना प्रश्न.
हळू हळू. ए, अगं रडायला काय झालं तुला? तू आलीस का पण इथे? का चलतेस तू मला? एकतर माझ्या घरी आली होतीस ना तू, घरी सुद्धा माझ्या बेडरूम मध्ये आलीस, माझ्या बेडवर होतीस, रात्रभर बेडवर होतीस, मला झोपही दिलं नाहीस. आणि आता इथे का आलीस तू? तुला काहीच कसं वाटत नाही? माझा बाबा होतोय, टॉवेल गुंडावून आलीस ना तू माझ्या समोर. तुझ्यामुळे बाबांच्यात आणि माझ्यात गैरसमज झाला. अरे चालतंय बा तुम्ही. हे काय बोलतोयस तू? चला का ह्याला इंगा दाखवूया. हां. डॉक्टर एक मिनिट. एक सेकंड. एक सेकंड. डॉक्टर वॉर्ड नंबर 107 मधल्या पेशंटचा 7 लाखाचा चेक पास झाला आहे. बॉडी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यायची होती. हां. पेपरवर्क वगैरे क्लिअर आहे, फक्त तुमची सही हवी आहे. हां, कुठे ते? हां. द्या त्यांना ते. थँक्यू. डॉक्टर हां, एक मिनिट बोलत आहे एक तू? मिनिट एक मिनिट डॉक्टर. आणि एक मिनिट. छान आहे ना तुमचा व्यवसाय. पेशंटला ॲडमिट करायचे पैसे, तपासायचे पैसे, ऑपरेशनचे पैसे, आणि पेशंट बरा झाला तरी पैसे, पेशंट मेला तरी पैसे. तुमच्या व्यवसायात पैसेच पैसे आहेत नाही? कुरुंदकर, आमचा व्यवसाय माणसाच्या जीवन मरणाशी निगडीत आहे. कोणाचा नसतो? शेतकऱ्याचा नसतो. पण दुष्काळामुळे शेतात ज्वारी बाजरी आलीच नाही तर तो काय आपल्याला पैसे मागायला येतो का? आणि ज्वारी बाजरी ही माणसाच्या जगण्या मरण्याशी संबंधित नाही का? अहो, साधी गॅरेजवाल्याची गाडी नीट झाली नाही तर तुम्ही काय त्याला पैसे देता का? लॉटरीचं तिकीट लागलं नाही तर लॉटरीवाल्याकडून तुम्ही पैसे परत घेता का? एखाद्या भोंदू बाबाचा आशीर्वाद फळला नाही तर त्याची दक्षिणा परत घेता का? तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही झाल्या तर गव्हर्नमेंटला दिलेला टॅक्स परत घेता का? हा? पण डॉक्टरची एखाद केस पण बिघडली तर त्याची कॉलर पकडणार. त्याने 1000 केस चांगल्या केल्या असतील तरी त्याचं श्रेय त्याला नाही. अहो, माणूस म्हणजे काय मशीन नाहीये की कुठलाही स्पेअर पार्ट बदला आणि ठीक करा. आणि तुमच्या मुलीचा प्रश्न मेंदूशी निगडीत आहे. अख्ख्या जगात आजपर्यंत कुणीही आपला मेंदू 10% जास्त वापरलेला नाहीये. आणि तुमच्या मुलीचा मेंदू 100% दुरुस्त व्हावा असा तुमचा आग्रह आहे. आम्ही प्रयत्न करतोय. वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट. पण प्लीज आमच्या प्रोफेशनला शिव्या देऊ नका प्लीज. मला काय होतं कळत नाही डॉक्टर, पण आय एम व्हेरी सॉरी. मला इट्स ओके, मी समजू शकतो. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमच्या मुलीला मी शुद्धीवर आणेन. थँक्स, रिअली थँक्स. इट्स ओके. बाबा, मला ऋतिक रोशनशी लग्न करायचंय. अरे पण तो असा भेटत नाही कोणाला पण. सगळ्यांना भेटतो, टीव्हीवर दाखवतात. अरे टीव्हीवर तुझी एक्झाम झाली की मी तुझी गाठ घालून देतो, ठीक आहे? नाही, आत्ताच अरे पण तुझ्यासाठी मी फेअर हिरो ठरला होता. संजय नार्वेकरला मी फायनल केला होता. नाही. मला ऋतिक रोशनच पाहिजे. अच्छा, लावू फोन? हा. मी त्याला फोन लावतो. ऋत्विक रोशन. हेलो ऋत्व्या, ऋत्विक रोशनच ना? हाँ, मेरी बेटी हीरा तुमसे शादी करना चाहती है. तुम रेडी हो क्या? अच्छा अच्छा, ठीक है ओके, बोलता हूँ. अरे नहीं, इतनी जल्दी शादी नहीं करना है. अभी हीरा छोटी है, फिर वो बड़ी हो जाएगी. तुम भी कोई मिल गया ऐसे बाहर आना चाहिए ना, मैच्योर होना चाहिए ना, फिर शादी करते हैं. हाँ, गाय मत करो यार. फोन रखो. ओके. हो म्हणाला. हो म्हणाला ग. तुम्हाला आनंद नाही झाला आनंद झाला ग, पण तुमचं लग्न झाल्यानंतर मला तुमच्याबरोबर राहता येणार नाही असं बोलतोय. का? त्याची मम्मी परमिशन देत नाही ना. माझी मम्मी कशी आजारी पडून भूर उडून गेली, तसे त्याच्या मम्मीला आजारी पडून भूर उडून जायला सांगा. सांगतो. मग सोनूचं आमच्या लगीन होणार ऋतिक रोशन बरोबर. इरा, नको त्रास देऊस मला. मला माहिती आहे नकळत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. फक्त एकदा सांग की तू मला ओळखलंस. हिरा, मी तुझा शेख वगैरे.
सांगतो, ओळखलंयस ना मला? अगं फेसबुकवर तासनतास चॅट करायचो ना आपण एकमेकांबरोबर. मला माहितीये इरा, आपण खूप स्वप्न पाहिलेत एकमेकांबरोबर आणि सगळी स्वप्न अर्धवट राहिलेत फक्त माझ्यामुळे. इरा, ती उरलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. प्लीज उठ ना. चल ठीक आहे, तू मला नाही ओळखलंस ना चालेल. अगं पण हे कसं विसरतेस? तुला बरखातात सारखा एक रिपोर्टर व्हायचं, राजदीप सरदेसाई, निखिल वागळे यांच्यासारखे एक आक्रमक पत्रकार व्हायचं होतं ना तुला. हे बघ इरा, तू म्हणतेस ना मी केपेबल नाहीये या नोकरीसाठी. ठीक आहे, मी स्वतः रिझाईन करतो, मी सोडून देईन ही नोकरी. पण इरा, तू तर एक चांगली रिपोर्टर आहेस ना, मग उठ ना, कर ना तुझी नोकरी. इरा, मला नाही सहन होतं हे सगळं. मला नाही माहिती मला काय होतं. सगळीकडे तूच दिसत असतं आणि मला त्रास होतो याचा. इरा, तू फक्त बरी हो प्लीज. मला एका नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगायचं आणि जोपर्यंत तू शुद्धीवर येत नाहीस ते शक्य नाहीये. इरा, इरा प्लीज बोल काहीतरी, प्लीज. इरा प्लीज बोल. बोल काहीतरी. ये अभिषेक, जेव्हा जेव्हा तू इराच्या जवळ गेलायस, तुझा स्पर्श तिला झालाय, तेव्हा तेव्हा तिच्या शरीरात काहीतरी हालचाल झाली. तिनं आपल्या डोळ्यांची उघडझाप केली आणि तुझ्याकडे कुणीतरी ओळखीचं असल्यासारखं पाहिलंय. हा योगायोग आहे की? पण हा योगायोग इराच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. आम्ही तर आशा सोडली होती की इरा कधी शुद्धीवर येऊ शकेल किंवा नाही. पण एवढं मात्र नक्कीच सांगतो की इराला तुझी गरज आहे. तुझ्या आयुष्यातला थोडा वेळ तू तिच्यासाठी दे. तिला शुद्धीवर आणण्यासाठी तुझी फार मोठी मदत होणार आहे. प्रेमातली गंमतच निराळी. जेव्हा आपली राजकुमारी आपल्या राजकुमारावर प्रेम करू लागली होती, तेव्हा आपल्या राजकुमाराला ते ध्यानातच आलं नाही. आणि आता अस्वस्थ झालाय, शोधतोय तिला, तळमळतोय, पण तिच्या ध्यानातच येत नाही आपल्या राजकुमाराचं प्रेम, कारण ती बेशुद्ध आहे. पण आलं पाहिजे आपल्या राजकुमाराचं प्रेम, राजकुमारीच्या ध्यानात आलं पाहिजे. विठ्ठलानं नक्कीच काहीतरी व्यवस्था करून ठेवली असत. बघू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही MBA कधी झालात? MBBS MD. MBBS MD? हां. मला ना तुमचे सगळे सर्टिफिकेट्स चेक करायचे आहेत. अरे तुम्ही डॉक्टर आहात का भोंदू बाबा? हा काय उपाय झाला का? त्या हरामखोराला मी माझ्या मुलीच्या आजूबाजूला फिरकू देणार नाही. हे नाही बघा, म्हणजे नाही. मी जी गोष्ट करायला सांगतोय ती गोष्ट मेडिकल प्रोफेशन मधला कुठलाही माणूस सांगणार नाही. पण माझ्यावर विश्वास ठेवा. काही गोष्टी, काही संवेदी, काही स्पर्श औषधापेक्षाही जास्त काही करतात. आणि हे सगळं आपल्या डोळ्या देखत घडतंय म्हणून मी हा आग्रह करतोय, उगाचच नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा रोकठोक मध्ये तुमचं एकदम मनापासून स्वागत. आज आपल्याकडे असे पाहुणे आले ज्यांचं म्हणणं आहे की आपण कृष्णाची राधा आहोत, चक्क कृष्णाची राधा, आणि तो एक पुरुष. आपण त्याला काही प्रश्न विचारणार आहोत. मला तुम्हाला असं विचारायचं की हा दावा आजपर्यंत अनेक लोकांनी केलाय, तेव्हा तुमचा दावा हा खरा कशावरून आणि काय पुरावा काय तुमच्याकडे? आज तुम्ही माझ्याकडे पुरावा मागताय, उद्या कृष्णाकडे पुरावा मागाल. अहो पण कृष्ण काय पृथ्वी तलावर येऊन दावा करत नाही मी कृष्ण आहे म्हणून. पण तुम्ही केवळ प्रसिद्धीसाठी ओरडून ओरडून लोकांना सांगताय की मी कृष्णाची राधे होते. हॅलो, एक्सक्यूज मी, मला प्रसिद्धीची गरज नाहीये. लोक ओळखतात मला. आणि मी कुठलाही दावा फक्त राधा असण्याचा करत नाहीये. मी तुम्हाला पहिल्यांदा टीव्हीवर पाहिलं ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुम्ही मागच्या जन्मीचे पेंद्या होता. मला असं वाटतं की तुम्ही बोलण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्याचा गैरफायदा घेता. माहिती तुम्हाला, मला माहित होतं तू कबूल करणार नाहीस कारण तुला कमीपणाचं वाटतं. पण मी तुला चांगली ओळखू नये.
किती बडबड करायचास त्यावेळी सुद्धा अशीच बडबड करायचा. जरा कुठे मी आणि कृष्ण अशा महत्वाच्या विषयावर बोलत बसलो की आला मध्ये मध्ये. जरा शांतता म्हणून नाही. पेंद्या. अहो तुम्ही सारखं पेंद्या पेंद्या काय म्हणताय? मी खरं तेच बोलते. पेंद्या. तुम्ही मला इथे बोलवलं तेव्हा काय सांगितलं? सगळं खरं खरं बोलायचं. तेच करते मी. ओ माय गॉड, एकदा काय ते पोहे दिलेस त्या कृष्णाला, त्यानंतर रोज तू त्याच्याकडून जिलेबी मागायचास. आणि पेंद्या, दही दुधाची चोरी करत होतास तोपर्यंत ठीक होतं. पण एकदा तू माझी कंचुकी चोरून पळून गेलास. काय काय कंचुकी काय? कंचुकी 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 माझी कंचुकी तू चोरली. परत दे माझी कंचुकी. का दिलीस माझी कंचुकी तुझ्या बायकोला वापरायला? मला तुझ्या वाटतं त्वरित एका ब्रेकची आवश्यकता आहे आपल्यासाठी आणि आपल्या पाहुण्यांसाठी सुद्धा. तेव्हा पाहत राहा. रोख ठोक. नाही नाही ब्रेक वगैरे काही नाही. माझी कंचुकी मिळाल्याशिवाय प्लीज प्लीज बस. इरा, इरा, इरा बघ माझ्याकडे मी आलोय. विसरलीस? क्रांती करायची आहे ना तुला न्यूज मध्ये? अगं मग उठ ना इरा. तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. हात. इरा, तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी मी तुझ्या बरोबर आहेच. ए इरा उठ ना. बघ तुझा प्रिन्स आलाय. तुझा शेख वगैरे आलाय. इरा प्लीज बोल काहीतरी. ए चल उठ प्लीज. चल इरा, निघ निघ. इरा, काय हा मूर्खपणा आहे? चल इरा उठ. गेट इरा, आउट प्लीज. प्लीज प्लीज. नाही नाही तू आत्ताच्या आता बाहेर हो. इरा ऐक माझं. ए तो उठ. इरा, इरा तुझा शेख वगैरे. इरा अगं मी तुझा प्रिन्स. इरा, Ira, please look at me, Ira. इरा, इरा डोळे उघड. उठ ना इरा. थांबा. हो. इरा, इरा, इरा. आणि हे बघ परत तोंड दाखवू नकोस इथे. सांगून ठेवतो. चाल निघ. अभिषेक.
मुरुंकर, इरा बरी झाली या गोष्टीचा तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला झालाय. आता लवकरात लवकर ती बरी होणार आणि तुला पण ओळखेल लवकरच. हो रे. मी काय म्हणत होतो, एकदम चमत्कारच झाला हा. आपण मस्तपैकी स्टोरी करू शकतो याच्यावर. माईकनंच डोकं फोडून ह्या गोष्टीला प्रसिद्धी दिलीस तर. मी फक्त तुला सांगायला फोन केला होता की तू वाचलास, नाहीतर मी तुला सोडलाच नसता. ठीक आहे. मी काय म्हणतो की म्हणजे ती बरी झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून माझ्याकडे असणार, त्या बाबतीत काही प्रश्न नाही. डोंट वरी अबाउट इट. गबरे, या उपर जर तिला चॅनलमध्येच काम करायचं असेल ना, तर तिच्यासाठी मी वेगळं चॅनल काढीन आणि त्यात तुला कामाला ठेवीन. चल चल, बाय बाय, फोन ठेव. काय तोंडाकडे काय बघताय, कामा करा की तिकडं. आय लव्ह यू सो मच. खरं तर मी तुझ्यामुळेच बरी झाली आहे. यु नो व्हॉट, आय वॉन्ट टू मॅरी यू राईट नाव. अरे खरंच, मी आता नाही जगू शकत तुझ्याशिवाय. खूप खूप प्रेम करते मी तुझ्यावर. ही तर माझ्यासारखीच फ्लर्ट निघाली. ते म्हणतात ना, शेरा सव्वा शेर भेटतच असतो, फक्त थोडीशी वाट बघावी लागते. पण आता आपल्या राजकुमारीचं काय? सतत माझ्या अवतीभोवती असायचीस ना तू. तू माझ्या अवतीभोवती असण्याची मला इतकी सवय झाली ना इरा, की माझ्या जगण्याचा भाग झालीस ग तू. युअर अ पार्ट ऑफ माय लाईफ. आपलं इंटरनेटवरचं प्रेम खोटं नव्हतं. कुठेतरी खोलवर तुझ्या मनात तू माझ्यावर प्रेम करत होतीस इरा. म्हणूनच तर माझी जरी चाहूल लागली तरी तरी तुझ्या शरीरात संवेदना निर्माण होतात. बिकॉज यू लव्ह मी इरा. अँड द फॅक्ट इज दॅट इवन आय लव्ह यू इरा. खूप 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 प्रेम करतो मी तुझ्यावर. वेडा होतो मी. वेडा होतो की समजू शकलो नाही की तुझं माझ्यावर किती प्रेम होतं. But I love you, Ira. And I need you. I need you, Ira. I need you. I need you. दादा दादा दादा, तू रडतोयस का? उठ उठ, तू आधी सांग मला काय झालंय ते. गेले काही दिवस मी तुम्हा सगळ्यांपासून काहीतरी लपवून ठेवलं. मला एकच माहिती आहे की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मला ती हवी आहे. आय नीड हर. ग्रेट जॉब. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. आयुष्यात एक तरी गोष्ट चांगली केली असतो. आज मी तुझ्यावर फार खुश आहे. त्यामुळे आजच्या रात्रीचा शो तू करायचास. काय रे, काय झालं? सर मी 3 वर्षात पहिल्यांदा माझ्याशिवाय मी कोणाला संधी देतोय. लाईव्ह शो आहे, काळजी घे. सर डोंट वरी. आता ना मला कोणतेही भास होत नाही. ज्याला मी भास समजत होतो ते सत्य निघाले आणि ज्याला सत्य समजत होतो ते भास निघाले. तू काय म्हणतोस कळत नाही मला. मलाही अजून नीट काय कळलेलंच नाहीये सर. पण एवढं खरं की प्रेमात खूप ताकद असते सर. खूप मोठी ताकद. इराबद्दल बोलत नाहीस ना? डोक्यात विचार करून टाका. तुझा बाप सर्किट आहे, गोळ्या घालून मारेल तुला. एखाद्या अतिरेकाच्या मुलीशी लग्न केलंस तरी चालेल, पण त्याच्या मुलीशी लग्न करू नको. कळलं? ऑल द बेस्ट. रोखोक
मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर आहे सनी. सनी जरी इथे आपल्याला पुरुषाच्या वेशात दिसत असला तरी त्याचा असा दावा आहे की तो एक बाई आहे आणि त्यासाठी त्याला लिंग बदल शस्त्रक्रिया करायची आहे. आणि यासाठी त्याच्या घरच्यांचा, नातेवाईकांचा आणि त्याचबरोबर मित्रांचाही विरोध आहे. पण सनीने असं ठरवलंय की काहीही झालं तरी तो ऑपरेशन करणार आणि मुलगी होणार म्हणजे होणार. तर सगळ्यात आधी टाळ्या वाजून स्वागत करूया सनीचं. मग सनी, या शो मधून तुला आमच्या प्रेक्षकांना नक्की काय सांगावं असं वाटतंय? मला प्रेक्षकांना काहीच सांगायचं नाहीये, पण मला सांगायचं आहे ते माझ्या नातेवाईकांना. प्लीज मला मुलगी होऊ द्या, हात जोडते मी. खोटं खोटं मुलगा होऊन राहायचा कंटाळा आलाय मला. आता बस, मी जशी आहे तशी मला जगू द्या. क्या बात आहे. मी सनीच्या घरच्यांना एकच विनंती करीन की सनीला ऑपरेशन करून मुलगी होऊ द्या. आणि तसंही सनी जर मुलगी झाला तर या सगळ्यात तुमचाच फायदा आहे. अहो बघा ना, मुलगी झाल्यानंतर सनीचं उरलेलं शिक्षण एकदम फ्री होणार. त्याचबरोबर आतापर्यंतचं आयुष्य सनीने एक मुलगा म्हणून घालवल्यामुळे तो मुलांना चांगलं ओळखून आहे. त्यामुळे तो स्वतःसाठी एक चांगला मुलगाही शोधू शकतो. आय मीन शोधू शकते. आता एवढे फायदे असताना कशाला उगाच विरोध करता त्या बिचारीला? देवा, काय वेडा आहे हा मुलगा. अरे किती चांगला मुलगा आहे तो. किती केलंय त्याने तुझ्यासाठी. तुला सांगितलं नाही का मी? तो इथे येऊन बसायचा, तुला पेपरमधल्या बातम्या वाचून दाखवायचा. त्याला भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की तुझ्याशिवाय या जगात नावं न ठेवण्यासारखं कोणीतरी आहे, आणि तो म्हणजे तो. खरं सांगू युरू, माझा जावई असावा ना तर याच्यासारखा. पप्पा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुमचा जावई शोधलाय मी ऑलरेडी. हा, काय पाहतं? बघा 100 मेसेजेस आहेत त्याचे. आत्ता फोन करते. सनी, आमचा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की आता फोन सायलेंट वर नाही का ठेवतायत? माझ्याकडे नाहीये फोन. आय एम सॉरी. इरा, हॅलो इरा, बोल, कशी आहेस तू? इरा, तुला आठवतं आपण इंटरव्ह्यूच्या आधी भेटलो होतो त्या दिवशी? अभिषेक, तू माझा प्रिन्स. तू मला सांगितलं का नाहीस तूच माझा चेक वेअर आहेस म्हणून? तेच सांगायला आलो होतो हॉस्पिटलमध्ये. पण तू फोनवर दुसऱ्याच कोणाला तरी म्हणत होतीस की मला तुझ्याशी लग्न करायचं. अरे, मी ह्याच फोनवर काय बोलायचं ह्याची प्रॅक्टिस करते दुपारपासून. एका अनोळखी मुलाशी फोनवर बोलायचं ह्याचं खूप टेन्शन आलं होतं मला. अनोळखी तरी किती ओळखीचा निघालास तू स्टुपिड. मी बघतीये तुला टीव्हीवर आता. इरा, म्हणजे तू हे सांग ना मग, कसा दिसतो तुझा शेक वगैरे? मूर्खा, तू कधी चांगला पत्रकार होशील? लाईव्ह आहेस तू. असू दे इरा, तुझ्यासाठी, तुझ्यामुळे एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो. हेच माझ्यासाठी खूप आहे. इरा, आय वॉन्ट टू से समथिंग. आय लव्ह यू इरा. आय लव्ह यू. तू का बोलतोय सरे? नोकरी गेली तुझी. ठेव फोन. अगं जाऊ दे इरा, तशी नोकरी माझी नव्हतीच. तुला माहिती आहे नोकरी मला कशी मिळाली? काय चाललंय? अरे लाईव्ह सुद्धा बंद करे. तेव्हा मी रेकॉर्डिंग घेऊन गेलो होतो. लाईव्ह सुद्धा बाहेर जा, काय बघायचं बघ. अरे बंद कर बाबा. हे तू काय बघतो? बंद कर ते. बंद कर पाहिजे. बंद कर ते.
शेवट तर गोड झालेला दिसतोय, पण खरं तर शेवट वेगळाच आहे. ही तर सुरुवात आहे. पण 21व्या शतकामध्ये जी मुलं मुली एकमेकांवर प्रेम करतात त्यांनी एकमेकांशी लग्न केलं, हेही काही कमी नाही. बघा बघा, राजकुमारचे आई बाबा कसे आनंदात आहेत आणि राजकुमारीचे पप्पा ते सुद्धा कसे खुश आहेत. आणि आणि काही नाही, असा तुमच्याशी बोलत बसलो तर तिकडे वधूचं हार घालून राहून जाईल. चला. पप्पा, अरे, अरे, काय तुम्ही पण? हार घाला, हार घाला, टाळ्या वाजवा. झालं बाबा, एकाची लग्न. खूप मोठं टेन्शन दूर झालं. नशिबानच असा मुलगा मिळतो. आजकाल माझाही नशिबावरती विश्वास बसायला लागलाय. बाकी काही केलं नाही या मुलांनी, पण लग्न मात्र योग्य मुलीशी केलं. झालं सुरू. कौतुक करतोय. एकच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून, मुलीला नीट सांभाळा. खूप लाडात वाढवले तिला. काही लागलं तर सांगत चला. आणि तुम्हाला माहिती आहे ना, माझं बंदुकीचं दुकान आहे ते. नाही, मग तसं असेल तर तुम्हीच आमच्या मुलाला सांभाळून घ्या. काही चुकलं तर सांभाळून घ्या. झालं सुरू. आधीचे बाबा आणि इलाचे पप्पा आहे तसेच राहणार, काही फरक पडणार नाही. पण आपला राजकुमार तो तरी नॉर्मल झालाय का बघूया. कसं आली ना ती. हाय, सो नाईस टू सी यू. Congrats. थँक्यू सो मच. अभिषेक, ही माझी मैत्रीण प्रिया. प्रिया, अभिषेक. Hi. हॅलो. Are you on Facebook? होतो, पण आत्ताच माझी वॉलही पडली आणि विंडोही क्लोज झाली. आता फक्त घरचीच वॉल, घरचीच विंडो, कारण हीच खरी. पप्पा लग्न झालं. बर, जळूया काय पैसे. मंत्र आवडले असतील ना माझे. मंत्रात खरंच ताकद असते का हो? प्रचंड सामर्थ्य असतं म्हणतो. मग लग्नात मंत्र म्हणत कशाला वेळ वाया घालवता? देश महासत्ता व्हावा म्हणून मंत्र म्हणा ना, तेवढंच देशाच्या कामी याल. हे फोटो घे रे. पैसे द्यावे लागतील ना.